नमस्कार मित्रांनो, जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र शासनाने आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात 5,000 रुपयाची भरीव वाढ केली आहे. तर आशा स्वयंसेविका यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. त्यानुसार राज्य शासनाने हा GR काढला आहे. तर तो GR बघूयात. तो आहे पुढील प्रमाणे GR आपल्याला बघायला मिळेल. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा GR आहे. हा GR दिनांक 14 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. याच्या प्रस्तावनेमध्ये बघूयात काय माहिती दिलेली आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविका आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकूण 78 सेवांपैकी नियमित 4 सेवांसाठी केंद्र शासनाकडून आरोग्य अभियानातून 2,000 रुपये इतका मोबदला अदा करण्यात येतो. मग केंद्र शासनाच्या प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल 2,000 रुपयांपर्यंत राज्य शासनाच्या निधीतून शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच गट प्रवर्तक यांनाही राज्य शासनाच्या निधीतून 3,000 रुपये इतका मोबदला देण्यात येतो. त्यासाठी शासन निर्णय मान्यता दिलेली आहे. संदर्भ क्रमांक 3. शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येत असलेले अनुक्रमे 2,000, 3,000 या मोबदल्यात अनुक्रमे 1,000, 1,200 अशी एकूण अनुक्रमे 3,000 व 4200 अशी वाढ, तसेच रुपये 500 प्रतिमाह कोविड भत्ता अदा करण्यास मान्यता दिलेली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाचे दरमहा 3,500 रुपये आणि केंद्र शासनाचे 3,000 रुपये असा एकूण 6,500 इतका मोबदला अदा करण्यात येतो. मग गट प्रवर्तक यांना राज्य शासनाचे 4,700 आणि केंद्र शासनाचे 8,775 असा एकूण 13,475 मोबदला अदा करण्यात येतो. तसेच संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी 1,500 इतकी वाढ करण्यात आली असून सदर वाढीनुसार राज्य शासनाच्या निधीतून आशा स्वयंसेविका यांना 5,000 रुपये व गट प्रवर्तक यांना 6,200 इतका मोबदला अदा करण्यात येत आहे. मग कोविड महामारीचे सावट अद्यापही जगावर असल्याने याचा विचार करून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक या घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मग त्याच्यानुसार शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यास संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या 13/3/2024 रोजी झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा 5,000 रुपये या मानधनात दरमहा एकूण 5,000 रुपये एवढी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यांना गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणारे 6,200 या मानधनात दरमहा एकूण 1,000 रुपये एवढी वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. मग उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ ही नोव्हेंबर 2023 पासून होणाऱ्या मानधनात अदा करण्याची मान्यता दिलेली आहे. मग सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.4 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतूद पुरवणी मागणी अथवा नियमित तरतुदीनुसार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे जो काही नोव्हेंबर 2023 ते 2024 पर्यंतचा फरकही मिळणार आहे. यासाठी होणाऱ्या अंदाजे रुपये 965.48 कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढीनंतर येणाऱ्या आवर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनात अथवा नियमित तरतुदीनुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर योजना सन 2023-24 या वित्तीय वर्षात दिनांक 1/11/2023 पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका यांना गट प्रवर्तक यांना वाढीव मानधन दिनांक 1/11/2023 पासून त्यांच्या पगारातून अदा करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. मग मंत्रिमंडळाच्या 13/3/2024 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने हा आदेश म्हणजे हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. जर आपल्याला हा GR बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला असून त्याचा सांकेतिक क्रमांकही दिलेला आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे हा आशा स्वयंसेविका यांच्या पगारात वाढ करण्याबाबतचा GR प्रसिद्ध झालेला आहे. तर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना यांचे अभिनंदन.
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.